नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पहलगामची घटना घडल्यानंतर एक आठवड्यापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे आणि विनाविलंब परदेशातून मायदेशी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत अगदी इंग्रजी बोलताना जणू जगाला उद्देशून बोलावं तसं पाकिस्तानला आणि जगभरच्या महत्वपूर्ण नेत्यांना स्पष्ट शब्दात इशारा देऊन टाकला की याची किंमत पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात चुकवावी लागेल. पण या सगळ्याला आता एक आठवड्यापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे आणि युद्धाची तयारी सुरू झाली आहे आणि जगाने, पाकिस्तानने तर सोडा, जगातल्या सगळ्या महत्वाच्या देशांनी, राष्ट्रप्रमुखांनी ही गोष्ट मनोमन स्वीकारलेली आहे की जे काय पहलगामला घडलं त्याकडे भारत कुठच्याही परिस्थितीत डोळेझाक करणार नाही. किंबहुना एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक यासारखं थातूर मातूर सुद्धा काही काम करणार नाही. भारत कायमस्वरूपी पाकिस्तानची आणि पाकिस्तानी दहशतवाद, जिहाद याची नांगी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्या जगाने स्वीकारलेलं आहे. आणि जसजसे दिवस जात आहेत तसतसं भारतातल्या लोकांना सुद्धा उतावळेपणा आलेला आहे. कधी एकदा करणार, कधी एकदा करणार. उभाठा शिवसेनेचे उतावळे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर सांगितलं एक दिवसात उत्तर दिलं पाहिजे. बरोबर आहे. संजय राऊत यांच्या बौद्धिक पातळीनुसार एक दिवसात कशाला, एक तासात उत्तर द्यायला पाहिजे होतं. कारण त्यांचा पक्ष तसाच चालतो आणि तसाच बुडतो. तुम्हाला आठवत असेल तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एक तासामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपला चोख उत्तर दिलं होतं. आज 5 वर्षानंतर उबाठा शिवसेना नावाचा पक्ष त्यांच्या वाट्याला उरलेला आहे. बाकीची जी बाळासाहेबांची अखंड शिवसेना होती ती नावा निशाणी सकट त्यांच्या हातून गेलेली आहे. त्यामुळे एक दिवसात उत्तर देणं, एक तासात उत्तर देणं म्हणजे काय याचा अर्थ सामान्य अडाणी माणसाला पण कळतो. कारण सामान्य माणूस हा व्यवहारी असतो. अशा प्रकारे असे महत्वाचे निर्णय घेतले जात नाहीत आणि तडकाफडकी निर्णय घेतले जात नाहीत. ज्यांना दीर्घकालीन यश मिळवायचं असतं आणि मिळवलेलं यश दीर्घकाळ टिकवायचं असतं ते अरेला कारे म्हटल्यासारखी कुठलीही कृती करत नाहीत. शिवसेनेचं झालं ते भारताचं करायचं का, या प्रश्नाचा विचार करूनच देशाच्या पंतप्रधानाला निर्णय घ्यावे लागत असतात. आणि म्हणून जी काय कारवाई करायची त्याचे तात्पुरते आणि दीर्घकालीन परिणाम काय होतात याचा विचार करावा लागतो. ताबडतोबीने मुख्यमंत्री पद मिळवलं उद्धव ठाकरेंनी, पण आज काय परिस्थिती आहे शिवसेनेला, म्हणजे जी उद्धव ठाकरेंकडे उरलेली शिवसेना आहे उभाठा, तिला काय भवितव्य उरलंय का? पाकिस्तानची अवस्था बघितली तर कळतं की पाकिस्तानची आणि शिवसेनेची अवस्था, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था सारखी आहे. कारण तत्काळ तिकडे मुनीर बोलले की हिंदूंबरोबर आम्ही राहू शकत नाही आणि इकडे लगेच पहलगामची घटना घडली. पण आता त्याचे जे परिणाम होऊ घातलेत त्यामुळे पाकिस्तानातल्या एक एक माणसाची चड्डी ओली झालेली आहे. भारत करेल तर काय करेल या भीतीने गेल्या 8-10 दिवसामध्ये पाकिस्तानच्या नेत्यांची झोप उडालेली आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ लंडन सोडून धावत पळत इस्लामाबादला येऊन पोहोचले आणि आपल्या भावाला, आजच्या पंतप्रधानांना सल्ला देत आहेत उगाच भारताशी वाकडेपणा घेऊ नका, किंमत फार मोठी मोजावी लागेल.
आणि इथे मग लक्षात घ्यायला लागतं, तर भारत सरकार करतंय काय. अगदी वेगवेगळ्या देशांच्या राजदूतांची बैठका झाल्यात, वेगवेगळ्या लष्करी विभाग आहेत, त्यांच्या प्रमुखांची, हवाई दल प्रमुख, नौदल प्रमुख, पायदळ प्रमुख, सगळ्यांच्या बैठका चालू आहेत. सुरक्षा रक्षक, आपला सुरक्षा सल्लागार, वेगवेगळ्या बैठका चालू आहेत. कारण जे काय आपण करू त्याचे परिणाम काय होतील आणि ते सामान्य माणसाला किती झेलावे लागतील याचा विचार करावा लागतो. नाहीतर पाकिस्तान सारखी अवस्था होते. काय पाकिस्तानची अवस्था आहे. पाकिस्तान मधलेच अनेक जाणकार सांगतात की 1.5-2 दिवसापलीकडे पाकिस्तान लढाई करू शकणार नाहीये. लगेच भारताला दाखवण्यासाठी युद्ध अभ्यास पाकिस्तानने सुरू केला. अजून लढाई सुरू झाली नाही तर युद्ध अभ्यास करताना त्यांची 3 लढाऊ विमानं कोसळली. यातून कळतं की अभ्यास करताना जी विमानं पडतात ती प्रत्यक्ष लढाईची वेळ आली तर काय होईल. तेव्हा तात्काळ भारत नुसता बोललाय की चोख उत्तर मिळेल, तेवढ्यावर जो काय संजय राऊत स्टाईल मध्ये तमाशा पाकिस्तानने सुरू केला त्याची किंमत 3 विमानं पडून मोजावी लागलेली आहे. मी जेव्हा बोलतोय तेव्हा खैबर पख्तूनवा मध्ये स्थानिक पोलीस, पाकिस्तानचेच पोलीस आणि पाकिस्तानची सेना यांच्यात खडाजंगी झाली, एकमेकावर गोळीबार झालेला आहे. एकाच देशाच्या पोलीस आणि सेना दलामध्ये गोळीबार खैबर पख्तूनवा मध्ये, अफगाणिस्तानच्या सीमेनजीकचा जो प्रांत आहे तिथे ही परिस्थिती आहे. तिथले पोलीस सांगतात आम्हाला शहाणपण शिकवू नका, हिंमत असेल तर जा तिकडे काश्मीरमध्ये आणि भारतीय सैनिकांची लढाई करा. लाहोरमध्ये एक भयंकर स्फोट झालाय आज. जे काय अवस्था आहे, तो बिलावल भुत्तो आणि शहाबाज शरीफ मोदींना सारखा फोन फिरवतायत युद्धापर्यंत जाऊ नये म्हणून. आणि त्यामुळे जी चर्चा लोकांमध्ये चालू आहे, माध्यमांमध्ये चालू आहे, वेगवेगळ्या राजकीय नेते पक्षांमध्ये चालू आहे की भारत करेल तर काय करेल, अशा गोष्टी या जाहीररित्या सांगता येत नाहीत. आणि अगदी सर्व पक्षीय बैठक घेतली तरी त्यामध्ये सुद्धा भारत सरकार पाकिस्तानवर कुठली कारवाई करणार त्याचं सूतोवाच पंतप्रधानांनी केलेलं नाही किंवा सरकारने केलेलं नाही. आणि अर्थातच विरोधी पक्षांनी सुद्धा तशी अपेक्षा बाळगलेली नाही. उलट सांगितलंय जे काय झालंय त्याला पाकिस्तानला ठोकून काढा आणि जे भारत सरकार करेल, मोदी सरकार करेल त्याला विरोधी पक्षांचा पण संपूर्ण पाठिंबा आहे हे परत परत सांगितलं जाते. काही मूर्ख वडेट्टीवार किंवा संजय राऊत असतील किंवा सुप्रिया काय ते सुप्रिया श्रीनेत असतील त्यांची गोष्ट सोडून द्या, पण बाकी देशातले सगळे पक्ष अगदी विरोधी पक्ष असले आणि मोदी विरोधक असले तरी सरकारच्या बाजूने उभे राहिले. पण कोणालाही अंदाज येत नाहीये की भारत पाकिस्तानच्यावर कारवाई करणार तर भारत सरकारची व्यवहारचना काय आहे, निवड रणनीती काय आहे. तर मित्रांनो, मलाही यातली काय रणनीती फार कळलेली आहे किंवा मी फार जाणकार आहे असं बिलकुल नाही. पण अशा परिस्थितीमध्ये भारत सरकार पाकिस्तानच्या बाबतीत कुठली कारवाई करेल आणि त्या कारवाईची दिशा काय असेल याचा थोडा अंदाज मला आलेला आहे. आणि तोच सांगण्यासाठी हा मी एक स्वतंत्र व्हिडिओ करतोय. पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी भारत सरकार किंवा मोदी सरकारने लष्कराची सगळी जमवाजमव केले, युद्धाची सगळे जमवाजमवी बारीक डिटेल्स वगैरे तयार केली जात आहेत. पण ज्याला स्ट्रॅटेजी किंवा रणनीती म्हणतात, व्यूहरचना म्हणतात, ती व्यूहरचना जी आहे त्याला मी फडणवीस नीती म्हणतो. आणि फडणवीस नीती याचा अर्थ पेशवाईतला नाना फडणवीस असा होत नाही. आजचा जो देवेंद्र फडणवीस आहे त्या देवेंद्र फडणवीसांची विरोधी नेता असतानाची
जी काय उद्धव ठाकरे सरकार विरोधातली किंवा महाविकास आघाडी सरकार विरोधातली रणनीती होती, तीच रणनीती पाकिस्तानच्या विरोधात मोदी सरकार वापरतंय किंवा वापरेल असा माझा ठाम विश्वास आहे, प्रामाणिकपणे मला वाटतं. कारण एक गोष्ट आहे, आजच्या काळामध्ये युद्ध कोणालाही परवडणार नाहीये. की अणुयुद्धापर्यंत परिस्थिती जाईल का म्हणून मी बोलत नाहीये. माझं म्हणणं स्वच्छ आहे की युद्ध हा विनाश असतो आणि विनाशाची किंमत शत्रूला मोजावी लागते, तशीच तुम्हाला सुद्धा मोजावी लागते. भले तुम्ही विजयी व्हाल, पण जो विनाश होतो त्याचे कमी अधिक परिणाम दोन्ही बाजूंना भोगावे लागत असतात. त्यामुळे युद्धाचा पवित्रा भारत सरकारने घेतला तरीही त्या युद्धात किती नुकसान होईल याचा विचार करावा लागतो. आणि म्हणूनच आमच्याकडे अण्वस्त्र आहेत, ते दिवाळीचे फटाके नाहीत, वगैरे वगैरे ज्या पोकळ धमक्या पाकिस्तानकडून मिळतात त्याला काडीचा अर्थ नसला तरी आपल्याकडे सुद्धा अण्वस्त्र आहेत, ती वापरायची की नाही याचा 100 वेळाला विचार करावा लागतो. एका मिनिटात पाकिस्तान बेचिराख करता येईल, पण पाकिस्तान बेचिराख होताना आपण जी 70 वर्षामध्ये मजल मारलेली आहे त्याचं नुकसान आपण किती सोसायचं याचाही विचार आत्तापासून करायला लागतो. आणि म्हणून मी सांगितलं की भारत सरकारची पाकिस्तानच्या विरोधातल्या युद्धाची जी रणनीती आहे ती फडणवीस नीती आहे. आणि फडणवीस नीती काय हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर 2019 पासून 2022 पर्यंत 2.5 वर्ष राज्याच्या विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष असून ज्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून बसायची वेळ आली त्या भाजपचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी कसं केलं आणि विरोधी पक्षात बसले असताना आपल्या 105 आमदारापैकी एकही फुटू दिला नाही, पण सत्तेत बसलेल्या पक्षांचे आणि अगदी मंत्री पदावर आरूढ झालेले लोक सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी फोडून दाखवले. त्याला मी फडणवीस नीती म्हणतो. नवीन काही नव्हतं आणि गोपनीय सुद्धा काही नव्हतं. तुम्हाला आठवत असेल तर विरोधी नेता म्हणून बोलताना फडणवीस काय म्हणायचे, आपण मुख्यमंत्री झालो म्हणजे आभाळाला हात टेकले अशा भाषेमध्ये आणि अशा आवेशामध्ये उद्धव ठाकरे सतत धमक्या देत होते, सरकार पाडणार, पाडा, उद्या पाडा, परवा पाडा, आत्ता पाडा, सरकार पाडणार, पाडून दाखवा. या धमक्या 2020, 21 आणि 22चं अर्ध वर्ष उद्धव ठाकरे उठता बसता देत होते, माध्यमांच्या मुलाखतीत धमक्या देत होते, चॅलेंज देत होते, जाहीर सभेतून चॅलेंज देत होते, दाखवा माझं सरकार पाडून. पण देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रत्येक चॅलेंज किंवा धमकीला जे उत्तर दिलं त्याला फडणवीस नीती म्हणतात किंवा मी म्हणतो. उद्धव ठाकरे सरकार विरोधात देवेंद्र फडणवीस जी धोरणं राबवत होते, जी वक्तव्य करत होते, त्यातून एक राजकीय रणनीती समोर येते आणि तिचं वर्णन खुद्द देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. त्यांनी प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे किंवा तुमच्या सुप्रियाताई सुळे खिजवल्यासारखं बोलायचं, आठवतं? सुप्रियाताई म्हणायच्या अकेला देवेंद्र क्या करेगा, आठवतं ना तुम्हाला? पण त्यामुळे अस्वस्थ होऊन किंवा डिवचलं जाऊन देवेंद्र फडणवीसांनी कुठचाही अपशब्द वापरला नाही किंवा उतावळेपणा दाखवला नाही. उलट समोरच्या मूर्खांना देवेंद्र फडणवीस आपली रणनीती सांगत होते. पण फडणवीस काय म्हणतायत ते समजून घ्यायचं आणि आपल्यावर येऊ शकणारं संकट टाळायचं एवढी अक्कल पण महाविकास आघाडीकडे नव्हती. कारण ज्या वेळेला संजय राऊत यांच्यासारखा चाणक्य तुम्ही निवडता तेव्हा चंद्रगुप्ताला माकड उड्या माराव्या लागणार हे मी तेव्हाच म्हटलं होतं.
फडणवीस एका वाक्यात उत्तर देत होते, उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचं सरकार मी पाडणार नाही. हे सरकार, तीन पक्षांच्या आघाडीचं सरकार, हे आपसातल्या विरोधाभासाच्या बोजाखालीच ढासळून पडणार आहे. फडणवीस सातत्याने हे एवढंच बोलत होते की आम्हाला म्हणजे भाजपला महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची बिलकुल गरज नाही. त्यांचे अंतर्गत जे बेबनाव आहेत, अंतर्गत जी नाराजी आहे आणि अंतर्गत जे विरोधाभास आहेत, त्याच्याच ओझ्याखाली आणि बोजाखाली महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार कोसळणार आहे. तसंच कोसळलं. एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन गेले आणि वर्षभरानंतर अजितदादा 40 आमदार होऊन घेऊन गेले. या महाविकास आघाडीचा प्रयोग करणारे महान राजकीय नेते शरद पवार यांची आजची अवस्था बघा. आणि आपण भाजपला कसं हातोहात उल्लू बनवलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारे उद्धव ठाकरे, त्यांची आजची अवस्था बघा. मग तुम्हाला कळेल पाकिस्तान समोर कुठलं संकट आहे आणि पाकिस्तान कुठल्या परिस्थितीत आहे. जसं महाविकास आघाडीचं सरकार हे तीन पक्षांच्या आपसातल्या मतभेदाच्या बोजाखाली दबलेलं होतं, पाकिस्तानची आजची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाहीये. जी सत्तापद होती ती एकमेकांमध्ये वाटून घेताना आणि सत्तेचा उपभोग घेताना एकमेकावर कुरघोडी करण्याचं जे राजकारण महाविकास आघाडीमध्ये चालू होतं, त्यापेक्षा पाकिस्तानचे राज्यकर्ते, पाकिस्तानची सेना आणि पाकिस्तानमधले तथाकथित उच्चभ्रू वर्ग यांची अवस्था वेगळी नाही. आजचा पाकिस्तान म्हणजे 2.5 वर्ष महाराष्ट्रात सत्ता चालवणारी महाविकास आघाडीच आहे. इतके एकमेकांच्या विरोधातले आणि एकमेकांच्यावर नाराजीचे बेबनाव पाकिस्तानमध्ये आज आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये पाकिस्तानचेच पोलीस आणि पाकिस्तानचीच सेना हे एकमेकांवर गोळीबार करत होते, एकमेकांवर शिवीगाळ करत होते. त्यालाच महाविकास आघाडी म्हणतात. आणि मग अशी आघाडी ही पाडायची गरज नसते, त्यांना आपला आपला मूर्खपणा करण्याचा मोकळीक आणि मुभा द्यायची असते. आणि फडणवीसांनी नेमकं तेच केलं. पवारांच्या विरोधात त्यांचा पुतण्या आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात त्यांच्यातलेच नाराज आमदार आणि नेते एकमेकाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहतील इथपर्यंत प्रतीक्षा करणं आणि त्यांनी स्वतःलाच एकमेकाला मारून दुबळं करणं ही रणनीती असते. आणि आज पाकिस्तान त्या अवस्थेमध्ये आहे. तालिबान, तहरीके तालिबान पाकिस्तान, बलूच लिबरेशन आर्मी यांच्या दबावाखाली पाकिस्तान आहे, त्यांच्या दबावाखाली आहे. त्याखेरीज पाळलेले कोणतो जैश ए मोहम्मदचा अझर मोहम्मद किंवा काय तो सलाउद्दीन, दुसरा सईद हफीज, तोयबा, विठोबा, जे कोण आहेत हे सगळे आज बोजा झालेले आहेत. पहलगामच्या घटनेनंतर जे आजपर्यंत पोचलेले मुजाहिदीन, तालिबान किंवा तोयबा, जिहादी, हा सगळा पाकिस्तान सरकारसाठी बोजा झालेला आहे. सोपा युद्ध थांबवण्यासाठी तो सलाउद्दीन, तो अझर मोहम्मद कोण आहे तो, किंवा तो कोण असेल तो सईद हफीज, यांना उचला आणि भारताच्या हवाली करा, ही घ्या पिढा, यांना चौकात फाशी द्या, पण पाकिस्तानवर हल्ला करू नका, हा पर्याय पाकिस्तान समोर आहे. पाकिस्तान वाचवायचा असेल तर हे दहशतवादी घ्या तुमच्या ताब्यात,
कारण यांना सांभाळायचं आणि दुसरे आपणच प्रशिक्षित केलेले तालिबान, अफगाण तालिबान, पाकिस्तानी तालिबान आणि बलूच हे उरावर बसलेले आहेत. पाकिस्तान सांभाळण्याच्या परिस्थितीत नाहीये. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट पाडल्यानंतर शरद पवार काय बोलले आठवतंय? तो उद्धव ठाकरेंचा अंतर्गत पक्षांतर्गत विषय आहे. सर्वकालीन मित्र असलेला चीन सुद्धा शरद पवारांच्या भूमिकेत आहे. पहलगाम आणि जे काय आहे हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय आहे असं म्हणून चीनने हात झटकलेले आहे. आणि म्हणून कोणती कारवाई करणार, कधी कारवाई करणार, याचं जर दिवसेदिवस भयचकित करणार दडपण आहे, त्याखाली पाकिस्तान अक्षरशः चिरडला जातोय. पाकिस्तानने आजपर्यंत जे राजकारण केलं भारताविरुद्ध किंवा इतरांबरोबर, त्या दडपणाखाली, त्या ओझ्याखाली पाकिस्तान आज बेजार झालेला आहे. आणि जितका घाबरलेला असेल तितका त्याची विल्हेवाट लावायला कमी वेळ लागेल. ते युद्ध दीर्घकाळ न होणारं युद्ध हे फायदेशीर असतं. महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे सरकार पडायला फक्त 9 दिवस लागले होते. 20 जून 2022 राज्यसभेच्या निवडणुकीत मतं फुटली. 30 जून 2022 सॉरी 10 जून 2022 राज्यसभा निवडणुकीत मतं फुटली. 20 जून 2022 विधान परिषद निवडणुकीत मतं फुटली. त्याच रात्री 40 आमदार गेले आणि पुढल्या 10 दिवसात अवघ्या मोजून राज्यसभेपासून नव्या शपथविधीपर्यंत 3 आठवड्याचा काळ आहे. 20-21 दिवस कमीत कमी वेळात फत्ते झाली. पाकिस्तान विरुद्धचं युद्ध हे असंच असणार आहे. कमीत कमी वेळामध्ये बेजार झालेल्या पाकिस्तानला दाती तृण धरून शरणागत करणं ही रणनीती आहे, ज्याला मी आजच्या राजकारणामध्ये फडणवीस नीती म्हणतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.